हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि हेल्दी अशी कांद्याच्या पातीची भाजी. चला तर मग सुरुवात करूया. खूपच सोपी आणि पटकन अशी होणारी भाजी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. सर्वप्रथम कढईत तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम करून घेऊया. चला, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी घालूया. फोडणीसाठी मी जिरं टाकलेलं आहे आणि त्याचमध्ये लगेच कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आबडधोबड कापलेला आहे. ते जरा परतवून घेतल्यानंतर त्याचमध्ये आपण लगेच मिरची, लसूण आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी. ते छान परतवून घ्यायचं आणि आता आपले सुके मसाले टाकून घेत आहे. हळद टाकलेली आहे, धनिया जिरा पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आता सर्व आपण छान एकजीव करून घेऊया. या भाजीमध्ये जरा जास्तच परतवायला लागतं, कारण का या भाजीमध्ये मसाले चांगले छान लागले पाहिजेत भाजीला, म्हणजे भाजी खूप छान लागते. आता इथे मी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे. आता चांगलं परतवून घेऊया. परत सगळं एकजीव छान झालं पाहिजे. सगळं परतवून झाल्यानंतर आता आपण 5 मिनटासाठी त्यावर झाकण मारून घेऊया वाफेवर शिजवण्यासाठी. चला, 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया भाजी आपली शिजली का. बघा, छान अशी आपली भाजी शिजून तयार आहे. वासही खूप छान येत आहे. ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.